नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या घडणाऱ्या राजकीय घटना बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्रीकृष्णासारखं वागण्याची गरज आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये कुठलंच साम्य नाही. तरीही देवेंद्रजींनी श्रीकृष्णासारखं वागावं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मला असं का वाटतं, असं काय घडलंय किंवा असं काय होऊ शकतं, असं मी का म्हणतोय हे सगळं आपल्याला कळेलच. त्यासाठी मला थोडासा वेळ द्या. मी काही घटना सविस्तरपणे सांगण्याचा, उलगडण्याचा आपल्या पुढे प्रयत्न करेन. गेले काही दिवस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरून मोठा वाद रंगलेला आहे. मात्र कोकाटे हे एकमेव आहेत का? तर नाही. जेव्हापासनं हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत, अगदी त्या क्षणापासून ते आजपर्यंत सत्ताधारी पक्षातलं कोणी ना कोणी वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं आहे. सुरुवात आपण धनंजय मुंडेंपासून करूया. धनंजय मुंडे झालेत, मग बबनराव लोणीकर झालेत, मग संजय गायकवाड झालेत, मग संजय शिरसाट झालेत आणि आता माणिकराव कोकाटे आहेत. मधल्या काळामध्ये गोपीचंद पडळकर देखील होते. ही सगळी सत्ताधारी पक्षाची मंडळी, सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेली मंडळी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादात येत आहेत. आणि त्याचा परिणाम कोणावर होतोय? तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर, त्यांच्या कार्यशैलीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा परिणाम होतोय. भलेही संजय गायकवाड आणि संजय शिरसाट हे शिवसेनेचे आहेत, त्याच्यानंतरचे आपण ज्यांचा उल्लेख केला गोपीचंद पडळकर आणि बबनराव लोणीकर हे भाजपचे आहेत. सूरज चव्हाण, त्यांचं नाव तर खरं मी विसरलो, सूरज चव्हाण आणि माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आणि त्याच्या जोडीला आपल्याला विसरता कामा नये योगेश कदम, जे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांचा देखील आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करायला हवा. त्यांचं पण नाव एका अन्य कारणामुळे विवादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं आहे. योगेश कदम राज्याचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्यांच्या आईच्या नावाने एका डान्स बारचा परवाना आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या पुढे आली आणि राजकारणामध्ये खळबळ उडाली. पण या सगळ्या गोष्टींचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय संबंध, असं खरं म्हणजे कोणी प्रश्न विचारू शकतो. मात्र असं आहे की राज्याचे प्रमुख म्हणून या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही अप्रत्यक्षपणाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते. सगळ्या घटना ज्या घडतायत त्या घटनांवर कुठल्या प्रकारचं सोल्युशन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काढतायत, ते या घटनांना कसे सामोरे जात आहेत, त्यांची रिॲक्शन काय येते, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचं नाव या प्रत्येक घटनेशी अप्रत्यक्षरित्या जोडण्यात आलेलं आहे. आता आपण हा प्रश्न निर्माण करू शकतो की मग मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काय करायला हवं? त्यांनी आपल्या सरसकट सगळ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवं, की झाली कॉन्ट्रोवर्सी, मंत्री आढळला कुठल्या तरी संशयाच्या फेऱ्यामध्ये किंवा कुठला तरी वाद निर्माण झाला, त्याला काढून टाका, असं तर काही सरसकट होऊ शकत नाही. किंवा एखाद्या पक्षाच्या, आता त्यांच्याच पक्षाचे दोन नेते आपण उदाहरण घेऊया, योगेश कदम आणि गोपीचंद पडळकर, बबनराव लोणीकर तिसरे. त्या तिघांवर कारवाई करायची म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकायचं का? योगेश कदम अर्थात त्यांच्या पक्षाचे नाही आहेत हे मला सांगायला पाहिजे, पण त्यांच्या खात्याचे ज्युनियर मंत्री आहेत म्हणून आपण त्यांचा उल्लेख केला. पण गोपीचंद पडळकर आणि बबनराव लोणीकर यांना काय पक्षातनं काढून टाकायचं का? असं होऊ शकतं का की एका आमदाराला सरसकट त्यांना पक्षातनं काढून टाकलं कुठल्या तरी वादामध्ये सापडले म्हणून? तसं नाही होऊ शकत. राजकीय कंपल्शन्स असतात, आघाडीचं राजकारण असतं, अनेक गोष्टी त्याला फॅक्टर्स म्हणून कारणीभूत असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. मात्र मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काय अपेक्षा उरते सर्वसामान्य माणसाला? तर अपेक्षा हीच असते की जो न्याय सर्वसामान्य माणसाला लावला जातो तोच न्याय भाजपच्या आमदारांना, फडणवीस यांच्या मंत्र्यांना, शिवसेनेच्या आमदारांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील लावला गेला पाहिजे. ते होताना दिसतंय का आपल्याला? तर ते दिसत नाहीये. म्हणजे भलेही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स असो, पण तो गुन्हा दाखल व्हायला, संजय गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हायला 2 दिवस जावे लागलेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे जर कोणी सामान्य माणूस असता तर त्याला अशी ट्रीटमेंट मिळाली असते का? तर नाही. उद्या समजा मी कुठल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलोय
आणि समोरच्या गाडीमुळे समोरच्या वाहन चालकामुळे मला अडथळा निर्माण होतोय हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी गाडीतनं खाली उतरायचं आणि त्या वाहन चालकाला बडवायचं, असं जर केलं तर पोलीस आपल्या सोबत काय कारवाई करतील? काहीतरी गुन्हा दाखल करतील, काहीतरी ऍक्शन घेतील. मग ही ऍक्शन, अशा प्रकारची कारवाई हे आमदारांवर, खासदारांवर, मंत्र्यांवर, पदाधिकाऱ्यांवर का होत नाही? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उत्तरं ते मुख्यमंत्र्यांकडे मागतात. म्हणून मुख्यमंत्र्यांचा रोल इथे महत्वाचा ठरतो. आता मूळ प्रश्नाकडे येऊया. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भगवान श्रीकृष्ण, जसं आम्ही आधी सुरुवातीला म्हणालो की भगवान श्रीकृष्णाकडनं फडणवीस यांनी काय शिकावं. आणि मी श्रीकृष्णाचं उदाहरण एवढ्यासाठी देतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही हे हिंदुत्ववादी आहेत. हिंदू धर्मावर त्यांची अगाढ श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा ही टिकवून ठेवलेली आहे असा माझा समज आहे. आणि हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठे आदर्श जे आहेत आपले दोन, त्यातले एक आहेत भगवान श्रीराम आणि दुसरे भगवान श्रीकृष्ण. तर श्रीराम, सध्या आपण श्रीरामांचा विचार या राजकारणामध्ये करत नाही आहोत. माझा फोकस आहे संपूर्णपणाने भगवान श्रीकृष्णाकडनं राजकीय नेत्यांनी, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी काय शिकायला हवं. काय शिकायला हवं तर भगवान श्रीकृष्ण खूप चाणाक्ष होते. भगवान श्रीकृष्ण रणनीतिकार होते, युद्धकार होते. त्यांची युद्धनीती अत्यंत कुशल होती. शत्रूचा पराभव कसा करावा हे त्यांना पटकन कळत होतं. आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःची एक टीम बांधलेली होती. ते प्रत्येकाला आदर्श वाटत होते. प्रत्येकाला असं वाटायचं की श्रीकृष्ण माझ्या बाजूने असतील तर मी हे युद्ध जिंकलोच असं समजा. आजच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीशी अशीच परिस्थिती आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणाला दिशा देण्यासाठी म्हणून एका श्रीकृष्णाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस भगवान श्रीकृष्ण नाहीत, अजिबात नाहीत. त्यांची कोणी तुलना देखील करू नये. मला एवढंच म्हणायचं आहे की श्रीकृष्णाचे काही गुण देवेंद्र फडणवीस यांनी आत्मसात करावेत आणि त्यानुसार जर त्यांनी राज्यकारभार केला तर ते महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात. आणि त्यातला सगळ्यात मोठा गुण हा आहे की भगवान श्रीकृष्णाने कधीही कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. जे जे कोणी दोषी होते त्या सगळ्या दोषींना त्यांनी शिक्षा केली. मात्र जे निर्दोष होते त्या निर्दोषापैकी एकालाही शिक्षा झालेली नाही. आपण महाभारतातल्या प्रत्येक घटना, प्रत्येक बारीक सारीक घटना काढून बघाव्यात. अगदी युद्धापासून ते चाणक्य नीतीपर्यंत, तेव्हा चाणक्य नव्हते अर्थातच, आपण चाणक्य नीती म्हणतो, पण ती श्रीकृष्ण नीती होती. या श्रीकृष्ण नीतीपर्यंत आपण सगळ्या घटना काढून बघाव्यात. श्रीकृष्णाचं वर्तन कुठेही राजकारणी म्हणून चुकलेलं आपल्याला दिसत नाही. अतिशय अचूक निर्णय, अतिशय अचूक निर्णय क्षमता, ते निर्णय प्रभावीपणाने राबवण्याची योजना आणि त्या दृष्टीने आखलेली पावलं, हे श्रीकृष्णाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं आणि ते देखील श्रीकृष्णाने पूर्ण करून दाखवलं. अगदी पितामह भीष्म यांच्यापासून ते पट्टशिष्य अर्जुनापर्यंत श्रीकृष्णाने प्रत्येकाला काही ना काही धडा शिकवला आणि तो आपल्या पद्धतीने शिकवला. ज्याची जिथे चूक होती त्याची चूक त्या निदर्शनास आणून दिली. त्या चुकीचं त्यांना परिमार्जन करायला लावलं, प्रायश्चित्त घ्यायला लावलं, प्रसंगी शिक्षा केली. पण ज्याची कुठलीही चूक नव्हती अशा कुठल्याही निर्दोष व्यक्तीला श्रीकृष्णाने शिक्षा दिलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज हीच कृष्णनीती अवलंबण्याची वेळ आलेली आहे. जे जे कोणी दोषी आहेत त्या त्या दोषींना त्यांनी केलेल्या गुन्ह्यानुसार, त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कुठल्या ना कुठल्या प्रकारची शिक्षा ही व्हायलाच हवी. शिक्षा व्हायला हवी. ती कशा पद्धतीची व्हायची, जो शिक्षा देणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मात्र कोणीही शिक्षा मिळालेली नाही असं राहता कामा नये, नाहीतर तो चुकीचा मेसेज जाईल. आणि ज्या लोकांचा काहीही गुन्हा नाही, सर्वसामान्य जनता ज्याच्यामध्ये मोडते, तुम्ही आम्ही ज्याच्यामध्ये मोडतो, अशा सर्वसामान्य लोकांचा ज्याच्यामध्ये काहीही गुन्हा नाही, ज्यांचा काही दोष नाही, त्यांना मात्र राजकारण्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळता कामा नये हे बघणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवं. म्हणून मी म्हणालो की देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्रीकृष्णाकडून खूप काही गोष्टी शिकायला हव्यात. ते शिकतील का, ते करतील का, ते कृष्णनीती अवलंब त्याचा करतील का, त्या सगळ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला ते बघावं लागेल.
मात्र माझी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी ते करावं, लवकरात लवकर करावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनता त्यांच्याकडे खूप आशेने बघते आहे आणि अर्थातच महाभारत आणि भगवान श्रीकृष्ण यांचा आदर्श हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टी लवकरात लवकर कराव्या एवढंच आपण या निमित्ताने म्हणू शकतो.